उज्जैनमध्ये एक दिवस तुम्हाला भेटला तर मी सांगतो तसं फिरा. तुमची ट्रिपही सुंदर होईल आणि गर्दीपासूनही वाचाल. खूप लोक चूक करतात, आधी महाकालच्या दर्शनाला जातात. ते न करता सकाळ सकाळी सुरुवात तुम्ही काळभैरवाच्या दर्शनापासून करा. सकाळी इथे गर्दी थोडी कमी असते. 9-10 वाजता इतकी गर्दी होते की 4-5 तास तुमचे लाईनीमध्ये निघून जातात. त्यामुळे पहिलं कालभैरवाचं दर्शन करून गर्दीपासून दूर राहा. नंतर तुम्ही करा महाकाल दर्शन, ज्यासाठी तुम्ही उज्जैन नगरीत आला आहात. जागा मोठी आहे, लाईनीची योग्य सुविधाही आहे, तर 1-1.5 तासात तुमचं दर्शन होऊनच जातं. आता बाजूलाच असणाऱ्या बडे गणेश मंदिराला भेट द्या. नावाप्रमाणेच मोठे गणपती बाप्पा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आता तुम्हाला एक इलेक्ट्रिक ऑटो 500 रुपयात बुक करायची आहे. ती तुम्हाला पहिलं गडकालिका मंदिर दाखवेल, जे काली मातेला समर्पित आहे. दुसरं ठिकाण ऑटोवाला दाखवेल स्थिरमन गणेश मंदिर. ही 2 मंदिरं दुपारी बंद होतात, तर योग्य वेळेत दर्शन करून घ्या. त्यानंतर ऑटोवाला तुम्हाला नेईल संदीपानी आश्रम, जिथे कृष्णा, त्यांचा भाऊ बलराम आणि मित्र सुदामा यांनी तत्वज्ञान वेद शिक्षण घेतलं होतं. असं म्हणतात की कृष्णांनी फक्त 64 दिवसात 64 कला शिकल्या. सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आश्रम परिसरात एक जलकुंडही आहे. ऑटोवाला नंतर तुम्हाला मंगलनाथ मंदिर नेईल. पूर्ण भारतातून लोक इथे आपला मंगळ उतरवायला येतात. त्याच्या बाजूला असणारं नवग्रह मंदिरही बघून घ्या. या सर्व जागा झाल्या की ऑटोवाला तुम्हाला महाकाल मंदिर परिसरात सोडेल. तुम्ही वॉकिंग हरसिद्धी मातेच्या दर्शनाला जा. एकच दिवस तुमच्याकडे आहे, तर मी तुम्हाला रामघाटावर होणारी शिप्रा आरती करा असं मुळीच सांगणार नाही. तुम्ही करा हरसिद्धी मातेची संध्या आरती, जी पाहायला गर्दी होते, तर आधीच जागा पकडून घ्या. आरती सोबत दीप प्रज्वलन जे केलं जातं, सोबत मंत्रोपचार, परफेक्ट थेरपी. हे तुम्ही पहा आणि मला फॉलो नसेल केलं तर माझं अकाउंट शोधून फॉलो कराल, कारण अशी माहिती मराठीत तुम्हाला कोणी नाही देणार. आरती झाली की रात्रीच्या अंधारात तुम्ही महाकाल कॉरिडॉर पाहून घ्या, सोबत बाजूलाच असणारं भारत माता मंदिर. आणि अशा प्रकारे उज्जैन मधला एक दिवस तुमचा इथेच संपतो.